गेल्या बऱ्याच काळापासून मेळघाटात विकासाचे नाव केवळ बांधकाम आणि साहित्य खरेदी असल्याचे दिसून आले आहे। ग्रामपंचायत किंवा इतर शासनाच्या निधी अंतर्गत कुठे इमारतीचे बांधकाम करून तर कुठे साहित्य खरेदी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ घातला जातो आहे, ज्याचे जिवंत उदाहरण धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कुटंगा ग्रामपंचायत हद्दीत पाहावयास मिळत आहे। धारणी पंचायत समितीच्या कुटंगा गावात लाखो रुपयांच्या निधी अंतर्गत लहान मुलांच्या शारीरिक व्यायाम आणि खेळ मनोरंजनाकरिता गेल्या 1 ते 2 वर्षापूर्वी साहित्य खरेदी करण्यात आली होती। खरेदी करून सदर व्यायाम आणि खेळ मनोरंजनाची उपकरणे कुटंगा गावात लावण्यात आली होती। मात्र संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आज लाखो रुपयांच्या निधी अंतर्गत खरेदी करण्यात आलेले उपकरणे भंगार अवस्थेत आल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे। ज्या ठिकाणी लहान मुलांनी शारीरिक व्यायाम करून व खेळ खेळून आपले मनोरंजन आणि शारीरिक शिक्षण घ्यायचे हवे होते, त्या ठिकाणी आज सगळीकडे गवत आणि झुडपांचे साम्राज्य पसरले आहे। कुटंगा गावात लहान मुलांच्या शारीरिक व्यायामाकरिता लावण्यात आलेल्या उपकरणांच्या चारही बाजूने गवत चिखल असल्यामुळे सदरची लोखंडी उपकरणे भंगार अवस्थेत आली आहे। कुटंगा गावात संबंधित प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी शारीरिक व्यायाम साहित्य खरेदीनंतर व्यर्थ घालण्यात आला आहे। धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोबतच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कुटंगा गावात प्रत्यक्ष भेट देऊन लाखो रुपयांच्या साहित्याची झालेली दुरावस्था पाहण्याची गरज असून जबाबदार प्रशासनाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची सुद्धा तेवढीच सक्त गरज आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।